या राज्याचे समोर या माजी मुख्यमंत्री आताचे डेप्युटी सीएम माझं दैवत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या भेटीसाठी येवल्यावरनं सकाळी 8:30 वाजता ही मंडळी आली. येवला इथनं साधारणतः 500 किलोमीटर आहे. 500 किलोमीटर अंतर काढत असताना बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक असल्यामुळे ते लेट झाले आणि 7 वाजेचा कार्यक्रम हा 11 वाजता जरी होत असला पण त्यांना असं आळस हा कुठं जाणवलं नाही. त्याचं कारण त्यांच्या अंगात फुटं काढायला लागली तरी चालल. साहेब आता साधारणतः हे हजारांनी लोक आलेले पण या पुढचा मेळावा असणारे साधारणतः 50,000 लोकांचा मेळावा आम्ही त्यांच्या ठिकाणी. साहेब येवला तालुक्याची थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमिका सांगतो. येवला तालुका हा सातत्याने दुष्काळी तालुका आहे साहेब. गेले कित्येक वर्षापासून दुष्काळ आमच्या पाठीला फुसलेला आहे साहेब. एक काळ असं होतं आमच्या गावाला पाणी मिळत नव्हतं म्हणजे मुलांना मुली सुद्धा देत नव्हते असं आमचं येवला तालुका आणि गेल्या कितीतरी वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे साहेब. आमची प्रामुख्याने आपल्याकडे मागणी आहे सातत्याने मागणी साहेब. येवला ते पालखेड थेट पाणी योजना जर आता प्रमाण आपल्याकडे ते जर दिलं तर आमच्या येवला शहराला रोज पाणी मिळेल आणि आमच्या तालुक्यातल्या आणि शहरातल्या लोकांचा पाण्याचा वरणास संपून जाणार आहे. म्हणून मला आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करायची की थेट पाईपलाईन योजना आपण जर आमच्या येवला शहराला दिली तर आमच्याला रोज पाणी आमच्या आया बहिणी एकदम त्रस्त झालेला आहे त्यांना समाधान वाटेल ही आमची प्रामुख्याने आपल्याकडे मागणी. साहेब गेल्या 18 वर्षापासून येवला नगरपालिकेचे गाळे पाडलेले त्यातले 50% लोक मरून गेले. बिचाऱ्यांच्या रोजीरोटीचं नुकसान झालं पण आपण जर खाली